तर नमस्कार सखींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत चटपटीत, चटाकेदार आणि मस्त अशी सगळ्यांना आवडणारी पाणीपुरी। तर आपण बघूया की पाणीपुरीसाठी काय काय साहित्य लागतं आहे ते। चला तर मग सुरुवात करूया। पाणीपुरीसाठी मी इथे घेतला आहे कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, जिरं आणि आपण हे मीठ घेणार आहोत। तर तुम्ही म्हणत असाल एवढ्या मिरच्या, तर आपण भरपूर प्रमाणात पाणीपुरी बनवणार आहोत, त्याच्यामुळे आपण ह्या मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत। तर आता आपण गोड पाण्यासाठी काय तयारी केली ते बघूया। तर हे इथे मी गूळ खिसून घेतलेला आहे, चिंच घेतलेली आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे। त्यासाठी मी चिंच आणि गूळ इथे एकत्र शिजायला ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये मी लाल मसाला, जिरा पावडर आणि धना पावडर टाकलेली आहे। तर आपण हे छान असं शिजवून घेऊया। कलरसाठी तुम्ही जर तुम्हाला लाल कलर हवा असेल तर तुम्ही खायचा कलर पण वापरू शकता, तो मी इथे वापरलेला नाही आहे। आणि चिंच लवकर शिजण्यासाठी तुम्ही ती एक 5-10 मिनटं अगोदर गरम पाण्यात भिजवली तरी चालेल, पण माझं अचानक ठरलं पाणीपुरी करायचा बेत, म्हणून मी ती डायरेक्टली चिंच ह्याच्यामध्ये टाकलेली आहे। तर आपण हे छान असं शिजवून घेऊया। हे मगाशी मी तुम्हाला कॉर्नफ्लॉवर दाखवलं होतं। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया, कारण आपल्याला झटपट चटणी बनवायची आहे। हे असं मिक्स करून घेऊया आपण पाण्यामध्ये छान असं कॉर्नफ्लॉवर। चटणी घट्ट व्हायला त्याची खूप मदत होते पटकन, जर तुम्हाला चटणी बनवायची असेल। आपण हे कॉर्नफ्लॉवर सगळं असं मिक्स करून घेऊया। ह्याच्याने चटणीला पटकन घट्टपणा येईल आणि आपली चटणी झटपट तयार होईल। आणि तयार झाली की हे आपण ह्यातला जो पल्प आहे चिंचेचा तो काढून घेणार आहोत। आता आपण गॅस बंद करायचा आहे, कारण थंड झाल्यावर आणखीन घट्ट होणार चटणी। तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे। आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, त्यामुळे ह्याला घट्टपणा येणार। तर आपण आता गॅस बंद करूया आणि नंतर मी तुम्हाला दाखवते। जेव्हा चटणी पूर्णपणे तयार होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते। ही बघा तयार आहे आपली गोड चटणी। हे बघा, आहे की नाही बाहेरच्या पाणीपुरीवाल्यासारखी चटणी। तर मी सांगितलेली ट्रिक वापरून अशी झटपट चटणी तयार करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे बघा, ही जी आपण तयारी केली होती हे आपण आता वाटून घेऊया। हिरवी मिरची आणि हे जिरं। हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि हे आपण मीठ घालूया आणि हे सर्व आपण वाटून घेऊया। तर आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे, थोडी थोडी करून वाटून घेतलेली आहे। ही आपण आता एका भांड्यात काढून घेऊया। याआधी एकत्र सगळी वाटून काढून घेऊया, नंतर आपल्याला ही सगळी गाळून घ्यायची आहे। तर हे आपण पाणी तिखट बनवून गाळून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे आता मीठ आणि पाणीपुरी मसाला मिक्स करूया। तर हा मी पाणीपुरी मसाला घेतलेला आहे, तर हा आपण चवीप्रमाणे टाकूया। तर इथे मी सुरुवातीला 2 चमचे टाकत आहे। तर आपण इथे 2 चमचे पाणीपुरी मसाला टाकलेला आहे। हे आपण मिक्स करून घेऊया आणि हे प्रमाण जास्त आहे त्यामुळे मी 2 चमचे टाकलेलं आहे। प्रमाण कमी असेल तर तुम्ही थोडं थोडं टाकून चव बघा आणि मग ते मिक्स करा जास्त कमी। तर मी आता इथे सांगू शकत नाही की एवढंच टाका तेवढंच टाका, प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते। तर तुम्ही थोडं थोडं प्रमाण घेऊन मग ते बघा की कसं होईल। आणि मीठ आपण सुरुवातीला पण टाकलं होतं जेव्हा आपण हे वाटण करत होतो। तर आता थोडंसं मीठ मी टाकणार आहे आणि मी टेस्ट करून बघणार आहे की ते बरोबर आहे की नाही। जर मला कमी वाटलं तर मी त्याचं प्रमाण वाढवणार आहे। आता हे आपण तयार केलेले मिश्रण आहे ते फ्रीजमध्ये ठेवूया। शक्यतो आपण ह्याच्यामध्ये आता बर्फ पण टाकून ठेवणार आहोत, म्हणजे हे पाणी काळं होणार नाही।
थंड पाणी टाकलं तर अजूनच चांगलं आहे, पण आता मी याच्यामध्ये बर्फ टाकते आणि पुन्हा हे फ्रीजमध्ये ठेवते.